नयनाचे अंजन मनाचे रंजन ठसा सदन बाईयान ओंकार अक्षर अक्षरी हारपे अनुभवाच्या मापी मोजू बाप्पा बिंदूचे जे मूळ प्रणवाचे फळ योग्याचा खेळ तेची ठाई ज्ञानदेव म्हणे निवृत्ती प्रसादे स्वरूपाचा विनोदे बोलिलो हे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग आणि त्यातला श्लोक क्रमांक 10 माऊलींनी यावर ज्ञानेश्वरी 8व्या अध्यायामध्ये 96 क्रमांकाच्या ओवीनं केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. प्रयाणकाले मनसा चलेन भक्त्या युक्तो योग बलेन चैव भ्रुवर्मध्ये प्राणमावस्थ सम्यक सतम परम पुरुषम मुपैती दिव्यम. भुवयांमध्ये दोन्ही भुवयांच्या मध्यभागी प्राणाचं उत्क्रमण करून जर ती अवस्था प्राप्त करता येत असेल तर असा योगी असा साधक त्याला धन्यता देत आहेत की त्यानं या जन्मात येऊन आपलं साध्य करून घेतलं. कारण मनुष्य जन्माचं अंतिम साध्य मोक्षाची प्राप्ती करून घेणं हेच आहे. परंतु मायेच्या प्रभावामुळे किंवा मायेच्या अधीन आम्ही गेल्यामुळं या विषयीचं आपण चिंतनच करत नाही. खाओ पिओ मस्त रहो हे स्लोगन जणू काही आम्ही आमच्या जीवनामध्ये उतरवून घेतलेलं असतं. अपरस्पर संभूतम किमन्यत काम हेतुकम. जे काही घडतं आहे ते आपोआप घडतं आहे. या ठिकाणी भगवंताचा रोल असण्याची काही आवश्यकता नाही किंवा असण्याची शक्यताच नाही. कारण नर आणि मादी मिळतं आहे आणि जगाची उत्पत्ती वाढते आहे. वंश वाढीला लागतो आहे. प्रत्येक 84 लक्ष योनी जीवांमध्ये नर मादीच्या मिलनामुळं वंशाची वाढ होते आहे. अशा आसुरी विचारानं जेव्हा आम्ही जीवन जगायला लागतो महाराज, त्यावेळेस तो परमात्मा कोसो दूर राहतो. त्याला ओळखायचं तर सोडूनच द्या, त्याचं अस्तित्वाचे सुद्धा अंतिम श्वासापर्यंत असे कित्येक जीव निघून जातात की भगवंताच्या व्यापकतेचा, भगवंताची विस्तीर्णता जी आहे, भगवंताचं स्वामित्व जे आहे, भगवंताचं लालन पालन पोषण करण्याचं जे कर्तृत्व आहे, तिन्ही कार्य भगवंत या सृष्टीचं करतात. यावर विश्वास ठेवणं तर ही खूप लांबचा विषय आहे महाराज. भगवंताच्या ठिकाणी या सगळ्या गोष्टींची प्रचिती येण्याकरता 2 मार्ग सांगितलेले आहेत. पहिला मार्ग हा जो षटचक्राचा आहे, शरीराच्या अनुसंधानं तप जप करून निराकार परमात्म्याच्या ठिकाणी त्याला जाणून घेणं हा एक प्रकार. आणि दुसरा भक्ती मार्गाचा आहे, अर्थातच कृष्ण भावना भावित. दोन्ही मार्गामध्ये कृष्ण भावना भावित व्हावंच लागतं जीवाला. परंतु योग मार्ग हा जो आहे हा स्वतःपुरता मर्यादित असल्यासारखा आहे महाराज. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती हे फक्त भक्ती मार्गामध्येच आम्हाला अभ्यासता येतं किंवा अनुभवता येतं. दोन्ही मार्ग भगवंताच्या प्राप्तीचेच आहेत. आपण याआधी चिंतन केलं की हजारो रस्ते पंढरपूरच्या दिशेनं येतात, हजारो मार्ग येतात. परंतु पंढरपूरमध्ये आल्यानंतर मात्र त्या दर्शन लाईनमध्ये उभं राहिल्यानंतर सर्वांना त्याच रांगेतून दर्शन घ्यावं लागतं.
आणि त्या पंढरीश परमात्म्याचं आपल्याला सगुण आकारामध्ये दर्शन होतं. अर्थात एकमेव दैवत असं आहे महाराज की ज्याच्या पदस्पर्श करता येतो, पायावर पांडुरंगाच्या डोकं ठेवता येतं. नाहीतर दक्षिणेकडचे उत्तरेकडचे देव बघा महाराज, 100-150 फुटाहून ती मूर्ती पाहायची असते, काही दिसत नाही महाराज. दक्षिणेकडचे तर समईच्या उजेडामध्ये काही देवदेवतांचे मूर्त्या दिसतात, त्या पूर्ण पाहतासुद्धा येत नाही. मग त्यात बालाजी असू द्या, नाहीतर आणखी कोणते देवदैवत असू द्या. पांडुरंगाचं पंढरीशाचं तसं नाही. मात्र दर्शन लाईनमध्ये गेल्यानंतर भगवंताचं दर्शन सगुण सगुण रूपामध्ये घेता येतं, पायावर मस्तक ठेवता येतं आणि कृतकृत्य होता येतं महाराज. तो स्पर्श, तो आनंद, ती अनुभूती, त्याकरिता भावना मात्र कृष्ण भावना भावितच असायला पाहिजे. अर्थात ती भावना असल्याशिवाय त्या मंदिरामध्ये तो परमात्मा बोलवतेही नाही, हे तितकं सत्य आहे महाराज. असो, कृष्ण भावना भावित मनुष्य सदैव कृष्ण भावनेमध्ये युक्त असतो. एक क्षणही तो भगवंताच्या नामापासून अलिप्त होत नाही. योगाभ्यासमध्ये देहाला ताण देऊन देहाच्या ठिकाणी स्ट्रेस निर्माण होतो, ताणतणाव निर्माण होऊन देहाच्या अनुषंगानं चित्ताची एकाग्रता करायची असते. ती करत असताना देहाच्या ठिकाणी बऱ्याच वेळा थकवा आल्यासारखंही होतं, परंतु कृष्ण भावना भावित होणं भक्तिमार्गाच्या मार्गानं हे इतकं सोपं आहे महाराज. आपलं नित्यकर्म करत असताना दळिता कांडिता तुझं गायीन अनंता अशा अवस्थेप्रती भक्त जातात आणि क्षण एक ऐसा विसंबे ना ज्याचे नाम पांडुरंगाचे. एक क्षणसुद्धा त्या भगवंताच्या नामाचा विसर पडत नाही. अखंड ऐसे खंडे ना त्याचे नाम विठोबाचे तुका म्हणे. एक क्षणसुद्धा असा जीवनामध्ये जात नाही की त्या भगवान परमात्म्याचा विसर पडतो. अहो, भगवंताच्या नामस्मरणाकरता प्राप्त झालेलं आयुष्यसुद्धा कमी पडतं आहे असं तुकोबाराय म्हणतात महाराज. तुका म्हणे तुझं वानू कैशा परी, एक मुख हरी आयुष्य थोडे. देवा, अरे तुझं नाम स्मरण करण्याकरता, तुझे नावाचं गुणगान गाण्याकरता तू फक्त एकच तोंड दिलेलं आहे आणि आयुष्यसुद्धा मर्यादित दिलेलं आहे. या मर्यादित आयुष्याच्या या मर्यादेमध्ये ठरवून दिलेल्या काळामध्ये एकाच मुखानं तुझं नाम कसं शक्य आहे पूर्ण घेणं. आणि आम्हाला मात्र 24 तासामध्ये केव्हा तरी भगवंताच्या नामाची आठवण येते महाराज. असो, अशी अवस्था प्रत्येक श्वासामध्ये जेव्हा भगवंताचं नाम आमच्या प्रत्येक श्वासामध्ये बसतं ना, त्यावेळेस मग जनाबाईच्याच काय, आमच्यासुद्धा गोऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणू शकतात महाराज. ती सिद्धी प्राप्त होणं अवघड नाही, पण त्या स्थितीपर्यंत आम्हाला जाता आलं पाहिजे. आणि ती स्थिती प्राप्त करणं, ती स्थिती प्राप्त झाली की त्या ठिकाणी जो मुक्तानंद होतो तोच मोक्ष आहे. असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीची विदेही भोगू दुसऱ्या. ही अवस्था त्या साधकाच्या अंगी प्राप्त होत असते महाराज. की आपण काय करतोय, काय खातो आम्ही, कासया संगाते कैसे हे लागते नेनोमुखी. अहो, चवसुद्धा शिल्लक राहिलेली नसते. केवळ जगायचं म्हणून आहार थोडासा घ्यायचा असतो. जसं जैन मुनी आपले ओंजळ तयार करतात आणि आपल्या हातामध्ये जितकं मावल तितकंच कोरांनं ते सेवन करतात आणि तितकंच त्याच्यावरच राहत असतात. ते माप आहे महाराज, तो मापदंड आहे. काही खाण्याकरता जगतात, पण वास्तविक फक्त जगण्यापुरतं खायला पाहिजे. जेव्हा जगण्यापुरतं खाण्याची आम्हाला सवय लागेल त्यावेळेस इंद्रिय बरोबर परमात्म्याच्या ठिकाणी धाव घेतात आणि त्या ठिकाणी ते स्थिर होतात.
योग साधना असो किंवा कृष्ण भावनाभावित भक्तिमार्ग असो, दोन्हींचा उद्देश एकच आहे की मन भगवंताच्या चरणी स्थिर करणं आणि ती स्थिर अवस्था, चित्त एकाग्र झालं की भगवंताचं नामस्मरण करणं, भगवंताची ध्यानधारणा करणं हे सोपं जातं. यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी 8वा अध्याय 96 क्रमांकाच्या ओळीत म्हणतात, परी मनाचे निस्थैर्य धरिला, भक्तीची या भावना भरला, योग बळे आवरला, सज्ज होऊने. अर्थात अर्जुना, मनाच्या स्थिरतेनं भरलेला, अंतःकरणात भक्तिभावानं भरलेला असा जो योगाच्या बळानं भरलेला जो योगी आहे तो तयार होतो. मग तो मार्ग कोणता आहे हा महत्त्वाचा नाही, परंतु योग साधनेनं तो परिपूर्ण होतो आणि त्याचं मन माझ्या चरणावर स्थिर करतं, माझ्या नामामध्ये त्याचं चित्त स्थिर होतं आणि ती स्थिर अवस्था तीच समाधी अवस्था आहे. ती इतकं स्थिर होतं की स्वस्वरूपाचा त्याला विसर पडतो आणि हीच सवय त्याला अखंड लागते. अंतिम समयीसुद्धा हीच अवस्था त्याच्या ठिकाणी असते. ती अवस्था त्याच्या ठिकाणी प्राप्त करून देण्याचं काम भगवंत करत असतात. कारण ज्या वेळेस तारुण्य होतं, ज्या वेळेस इतर काही उद्योग करू शकत होता, त्याही वेळेस माझ्या नामाचा याला विसर पडला नाही. मग अंतसमयीसुद्धा भगवंत त्याच्या स्मरणामध्ये, त्याच्या ध्यानामध्ये राहतात. पडिले वडणं इंद्रियासकड. आयुष्यभराची जर ती साधना असेल तर अंतसमयी भगवंताचं नाम सहज मुखामध्ये येतं महाराज. आणि अंतच म्हणून अजामेळा उद्धरिला. अजामेळाचा जसा उद्धार केला तसा त्या जीवाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. कारण भगवंतांनीच अभिवचन दिलं आहे, यम यम वापी स्मरणभाव तेजते अंत्य कलेवरम तम तम वैती कौंतय्य सदा तद्भाव भाविता. अर्जुना, अंतसमयी जो विचार त्याच्या मनामध्ये येईल ती गती त्याला प्राप्त होते. या सिद्धांताप्रमाणे माझंच नाम जर अंतिम श्वासात त्याच्या मुखात येत असेल, त्याच्या स्मरणात येत असेल, त्याच्या चित्ताच्या ठिकाणी ती प्रतिमा उभी राहत असेल तर निश्चित मोक्षाच्या प्रती त्याची वाटचाल, त्याचा मार्ग मोक्षात माझ्या धामातच येऊन थांबतो. म्हणून परी मनाचे निस्थैर्य धरिला अशी अवस्था ज्याची आली, भक्तीची भावना भरला, योग बळे आवरला, सज्ज होऊनी. मोक्षाच्या प्रती तो सदैव सज्जच झालेला असतो. फक्त आयुष्याचे क्षण मोजून अंतिम वाटचाल त्याची माझ्या धामाच्या प्रतीच असते. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदिशक्ती मुक्ताबाई की जय.